श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, देव म्हणत आहेत तुम्ही तुमच्या सर्वात मोठ्या यशाच्या मार्गावर आहात। तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हाल, तुम्हाला जे आवडते ते तुम्ही कराल आणि तुमच्या कुटुंबाला जे सर्वोत्तम आहे ते तुम्ही द्या। आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पुढील 4 मिनिटे हा संदेश ऐकत रहा। मी तुमच्या जीवनावर शांतता, विजय, उपचार आणि आशीर्वाद घोषित करत आहे। तुम्ही एका नवीन हंगामात पाऊल टाकत आहात, जिथे तुम्हाला विजयानंतर विजय, यशानंतर यश आणि चमत्कारानंतर चमत्कार अनुभवता येईल। तुम्हाला याची गरज असल्यास 99 टाइप करा। जर तुम्हाला देवावर प्रेम असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। सर्वांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल। स्वामी चरणी प्रार्थना करते। मी तुम्हाला हा संदेश सांगणार आहे। हा संदेश तुम्ही आजच्या दिवस संपण्याच्या आधी ऐका आणि तुमच्या आयुष्यात बघा कसा बदल होतो। नक्की कमेंट मध्ये सांगा। या चॅनलवरती तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा, मनोकामना स्वामी जरूर पूर्ण करू ही स्वामी चरणी प्रार्थना करते। स्वामी भक्तांनो, महाराज म्हणतात, बाळा तुला वाटते की तुमच्या गोष्टी होणे शक्य नाही, परंतु माझ्यासाठी कुठलीही गोष्ट अशक्य नाही। मी ब्रह्मांडाचा करता करविता आहे हे तुला माहिती आहे। तुम्हाला वाटते की मी देवाकडे इतके वेळा प्रार्थना केली, इतका चांगला वागूनही माझी देव प्रार्थना का ऐकत नाही। परंतु बाळा, हे लक्षात घे की तुझ्या मागण्यांकडे मी कधीही दुर्लक्ष केले नाही आणि कधी करणारही नाही। थोडासा वेळ लागेल, परंतु त्यांचे उत्तर मी तुला अशा प्रकारे देईन की त्यांची तू कधी अपेक्षा धरली नसेल। आता डोळे उघडा आणि माझ्यावरती विश्वास ठेवून मी काय सांगतो ते ऐका। तुम्हाला नक्कीच त्यातून मार्ग मिळेल, कारण मी तुमच्यावरती खूप प्रेम करतो। मी तुमची स्वामी आई आहे। देवाने तुम्हाला बाळ संबोधले आहे। देवाचे आभार मानायला विसरू नका, कारण तुम्ही जी प्रार्थना बोलली नाही त्या प्रार्थनेचे उत्तर स्वामी तुम्हाला देणार आहेत। भक्तांनो, स्वामी म्हणतात, विश्वास ठेव, देव तुम्ही बोलेल ते सर्व काही ऐकून आहे। देव तुमच्यावरती प्रेम करतो। देवाला तुमची गरज आहे। तुम्हाला जशी देवाची गरज आहे तशी देवांना त्यांच्या भक्तांची गरज आहे। देव म्हणतो, मी तुमच्यासाठी यशाच्या गोष्टी ह्या अचानक घडत जातील आणि त्यावेळेस तुम्ही खूप आश्चर्यचकित होऊन माझ्या कृतज्ञता व्यक्त कराल आणि माझे आभार मानणे ठरवाल। बाळा, मी तुला सांगतो, तू माझे सारखे आभार मानत जाऊ नकोस। फक्त तू इतरांची मदत कर, सर्वांशी चांगले बोल। देव तुला कोणतीही गोष्ट कमी पडू देणार नाही। तुला प्रत्येक गोष्ट तुझ्या पायापाशी असेल। स्वामी भक्तांनो, देव म्हणतो, मनुष्याचा पुनर्जन्म झाल्याशिवाय तो देवाचे राज्य पाहू शकत नाही, कारण देवाने ही या जगावरती, या दुनियेवरती इतके प्रेम केले आहे, इतकी माया केली आहे की त्यांनी त्यांच्या भक्तांवर सर्व प्रेम भरून दिले आहे। भक्तांना सर्व काही त्यांनी अर्पण केले आहे। जो कोणी यावरती विश्वास ठेवतो त्याचा कधीही नाश होत नाही। तर त्यांना तुम्ही अजिबात कोणाला दुखवू नका। सगळं सुख बघा तुमच्या पायाशी लोळण घेईल। तुम्हाला ह्या जगामध्ये नक्कीच त्रास होत असेल, पण त्या त्रासाकडे दुर्लक्ष कर। अशा छोट्या छोट्या त्रासाला घाबरून जाऊ नकोस। त्रासातूनच तुला खूप मोठा अनुभव घ्यायचा आहे आणि तुझे स्वप्न आहे ते तुला पूर्ण करायचे आहे। या जगावरती मात तुला करायची आहे। तुझ्या अंतःकरणात कधीही वास्तव असतं व दुःखी होऊन देऊ नकोस, कारण स्वामींचा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहे। फक्त देवावरती विश्वास ठेव।
तुम्ही जिथे आहात तिथेच तुम्हाला देव भेटत जाईल आणि तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे तुम्हाला योग्य रीतीने सुखरूप पोहोचण्याचे काम हे देव करेल. तुम्हीही स्वामींचा ह्या आशीर्वादाशी सहमत असाल तर स्वामी आई तू खरंच खूप ग्रेट आहेस अशी कमेंट करा. भक्तांनो, स्वामी आपल्याला नक्कीच मार्ग दाखवतील आणि संकटमुक्त करतील. भक्तांनो, स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, तू ज्या गोष्टींसाठी तरसत आहेस त्या गोष्टी या आठवड्यात नक्कीच प्राप्त होणार आहेत. तुम्ही यासाठी माझ्याकडे रोज प्रार्थना करत राहा. ते तुम्हाला या आठवड्यात मिळणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, आनंद सुख हा एक भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येक जण आहे. अडचणी हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाकडे आहे. तरी अशा जीवनामध्ये तोच जिंकतो ज्याचा स्वतःवर आणि स्वामींच्या नामस्मरणावर, स्वामींच्या सेवेवर, स्वामींच्या भक्तीवर पूर्ण विश्वास आहे. तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. देव म्हणतात, आजच्या भक्कम संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस. तुझा भूतकाळ खूप भयानक असू शकतो. तुमच्यापैकी अनेकाचे जीवन पापांनी भरलेले असू शकते. पण चिंता सोड आणि हे ऐक, आजच्या रात्री देव स्वतः तुला येऊन तुझं भविष्य सांगेल. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगायला देव आला आहे. जर तुम्ही देवावर प्रेम करत असाल तर लाज न बाळगता घोषणा करा की स्वामी शक्ती माझी आई आहे. स्वामी माझी शक्ती आहे आणि आत्ताच हा शक्तिशाली संदेश लाईक करा. पुढील 1 मिनिट नीट ऐका किंवा मग माझ्या पाठी बोला किंवा मग टाईप करा. प्रिय देवा, नवीन आठवडा सुरू होताच मी तो तुमच्या मार्गदर्शन आणि कृपेला समर्पित करतो. अनिश्चिततेच्या क्षणी माझा प्रकाश, अशक्तपणाच्या वेळी माझी शक्ती आणि गोंधळाच्या वेळी माझी शांतता व्हा. माझ्या चरणांचे मार्गदर्शन करा. मला शहाणपण द्या आणि हा आठवडा तुमच्या प्रेमाने आणि उद्देशाने भरून टाका. तुमची आणि इतरांची सेवा करण्यात मला आनंद मिळू शकेल. धन्यवाद देवा. देवदूत तुला सांगत आहे, जेव्हा तुम्ही नवीन आठवड्यात पाऊल ठेवता तेव्हा लक्षात ठेवा की परमेश्वर हा तुमचा प्रकाश आणि तारण आहे. या आठवड्यात आत्मविश्वासाने तोंड द्या. हे जाणून घ्या की त्याची उपस्थिती हा तुमचा गड आहे आणि भीतीला जागा नाही. प्रिय देवा, मी विश्रांतीसाठी झोपतो तेव्हा मी तुमच्या समोर यशाच्या शोधात हृदयासह येतो. माझ्या समोर असलेली आव्हाने आणि अडथळे तुम्हाला माहीत आहेत आणि हे प्रभू, मी माझ्या जीवनात तुम्ही देवी हस्तक्षेपासाठी विचारतो आहे. सर्व गोष्टीमध्ये तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. मला तुझ्या बुद्धीने मार्गदर्शन कर आणि मला अडचणींवर मात करण्यासाठी शक्ती दे. मला तुमच्या वेळेवर आणि तुमच्या योजनांवर विश्वास आहे, कारण तुम्ही सर्व गोष्टी चांगल्यासाठीच करत असतात. माझ्या आयुष्यात तुझा हात काम करताना आणि तू माझ्या समोर ठेवलेल्या मार्गावर विश्वास ठेवण्यास मला मदत कर. आज रात्री मला शांती दे. प्रभू, तुझ्या प्रेमाच्या आणि सामर्थ्याच्या खात्रीने मला विश्रांती घेऊ दे. माझा आत्मा ताजे तवाने करा आणि जेव्हा मी झोपतो तेव्हा माझ्या आसेचे नूतनीकरण करा. मी माझ्या सर्व चिंता आणि ओझे तुझ्या चरणी ठेवतो आहे. मी विश्रांती घेत असतानाही तू कार्य करत आहेस यावर विश्वास ठेवतो. स्वामींच्या नावाने मी प्रार्थना करतो व प्रार्थना डोळे बंद करून करा किंवा मग टाईप करा. चमत्कार होईल. प्रभू, माझ्या समोर जे काही आहे ते स्पष्टपणे पाहण्यासाठी मला शहाणे डोळे दे.
कृपया मला सतत तुझा आवाज ऐकू दे आणि मला चांगले आणि वाईट हे समजण्यास मदत करा. तू माझ्या प्रवासातील प्रत्येक पायरीवर प्रकाश दे. माझी दिशा दाखवत मला बुद्धी दे. सर्वात आव्हानात्मक काळात मला तुमच्यावर घट्ट विसंबून राहण्यास मदत करा. तो माझा अभिजन खडक आहेस. प्रिय प्रभू, तुमच्या सर्व प्रेमाबद्दल धन्यवाद. प्रत्येक लहान आशीर्वाद तुमच्या दयाळूपणाचा पुरावा आहे. जेव्हा मी माझ्या परिस्थितीबद्दल तक्रार करतो आणि तुझी कृपा विसरतो, तेव्हा मला क्षमा कर. मला हे समजण्यास मदत कर की प्रत्येक परिस्थितीला तुमच्याद्वारे परवानगी आहे, एका उद्देशाने आयोजित केली आहे. मला त्यांच्यात तुमचे प्रेम अनुभवायला शिकवा. तुमची सतत उपस्थिती ओळखायला शिकवा आणि माझी काळजी घ्यायला शिकवा, जेणेकरून मी कृतज्ञ राहायला शिकेल. परमेश्वर, तू माझा शाश्वत आश्रय आहेस, शक्ती आहेस. मी सदैव कृतज्ञतेचे अंतःकरण राखू दे. जर तुम्ही देवावर प्रेम करत असाल तर न वाचता घोषणा करा की स्वामी शक्ती माझी आई आहे. आणि आत्ताच हा शक्तिशाली संदेश लाईक करा. अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि शेवटी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.